नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट मिळणार. मित्रांनो, योजना काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पात्रता काय आहे, कागदपत्र काय लागणार आहेत, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, आपण GR वाचतो आहे. महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. तर इथे आपल्याला JEE नीट MST CET 2026-28 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणार्थीकरिता योजनेचा तपशील. तर इथे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MST CET बॅच 2026-28च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे बघूयात मित्रांनो. नंबर 1, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. नंबर 2, विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा. 3, सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणार्थाचा लाभाकरिता पात्र राहतील. 4, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. 5, विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघूया. नंबर 1, आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित. नंबर 2, रहिवासी दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट. नंबर 3, जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. इयत्ता 10वीची गुणपत्रिका. 6, दिव्यांग असल्यास दाखला. 7, अनाथ असल्यास दाखला. मित्रांनो, अर्ज कसा करायचा आपण संपूर्ण A to Z डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. रजिस्ट्रेशन कसा करायचा, अर्ज कसा करायचा याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त याची संपूर्ण माहिती पाहत आहोत. मित्रांनो, आरक्षण पहा. सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे आहेत. यात GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो. तिथून तुम्ही जर न समजल्यास तुम्ही तिथून डाउनलोड करून वाचू शकता. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. 2, दिव्यांगांकरिता 4% जागा आरक्षित आहेत. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहेत. अटी व शर्ती आहे मित्रांनो. तर इथे अट आणि शर्त काय आहे हे आपण पाहूया. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 मे 2026 आहे. 2, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. 3, जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबत सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. 4, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे. 5, सदर प्रशिक्षणार्थीकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदरचे कागदपत्र सादर करणार नाही अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. 6, कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. 7, आणि शेवटचा, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा जो इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम.